नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार। अजित पवारांची दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची घोषणा। शेळी मेंढी पालन कुक्कुट पालनासाठी प्रोत्साहन योजना। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम राहणार। कापूस सोयाबीनचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार। अजित पवारांची घोषणा। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा निर्णय। शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी अजित पवारांकडून निधीची घोषणा। शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप। 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार। अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात येणार। ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन होणार। अजित पवारांची घोषणा। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। ई पंचनामे प्रणाली पूर्ण राज्यात लागू। अजित पवारांची माहिती। देहू आणि आळंदी या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणीसह मोफत औषधोपचार होणार। वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी अजित पवारांची घोषणा। बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 2567 ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामांना मान्यता। अजित पवारांची घोषणा। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात 23,000 किलोमीटरच्या लांबीच्या रस्त्यांची कामं 3 वर्षात पूर्ण करण्यात येणार। अजित पवारांची माहिती। घरकुल योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार। अजित पवार यांची मोठी घोषणा। गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार। जुन्या गोदामांची डागडुजी करणार। अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारणार। तसंच लघु वस्त्रोद्योग संकुल तयार करणार। अजित पवारांची माहिती। बुलढाण्यात नवे आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय उभारणार। अजित पवारांची बुलढाणा जिल्ह्यासाठी महत्त्वाची घोषणा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्पांची निर्मिती होणार। 66 कोटी रुपये अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प उभारण्यात येणार। अजित पवारांची घोषणा। कोल्हापूरच्या राजाराम तलावाचा कायापालट होणार। शहरातील तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार। अजित पवारांची घोषणा। दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने विधान भवनाच्या गेटवर शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने आंदोलन। विधान भवनाच्या बाहेर रस्त्यावर दूध फेकून आंदोलन। आक्रमक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही दूध उत्पादक शेतकरी आक्रमक। धुळे सोलापूर महामार्गावरील आडगावात दूध सांडून आंदोलन। दुधाला मागणीप्रमाणे दर देण्याची मागणी। दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं सांगोल्यात 3 दिवसांपासून आंदोलन। दुधाला प्रति लिटर 70 रुपये दर देण्याची मागणी। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। अहमदनगरमध्येही दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक। कोल्हार घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको। शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। केंद्र सरकारने हजारो टन दूध पावडर आयात केल्याचा निर्णय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा। केंद्र सरकारने निर्णय त्वरित मागे घ्यावा। अजित नवले यांची मागणी। पुण्याच्या शिरूर तालुक्यात टाकळी हाजवी गावात दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। दुधाला कमीत कमी 40 रुपये भाव देण्याची मागणी। मातुरीतील दगडफेकीनंतर माजी आमदार आणि भाजप नेते सुरेश धस यांची गावाला भेट। सुरेश धस यांच्याकडून शांततेचं आवाहन। घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची गावकऱ्यांसोबत बैठक।
वर्ध्यात शेतकरी महिला निधी लिमिटेडमधील ठेवीदार आणि ग्राहकांचे पैसे परत देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण. वेगवेगळ्या शाखेच्या मॅनेजरचे चौथ्या दिवशी उपोषण कायम. अखिल भारतीय किसान सभेकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या आणि निसर्गाच्या संकटात सापडल्याने पीक कर्ज भरता न आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाअट पीक कर्ज माफी देण्याची मागणी. परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात सुरेश कुटे याच्यासह चौघाविरोधात 78 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल. ज्ञानधारा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या परळी शाखेतील ठेवीदारांनी दाखल केला होता तक्रार अर्ज. सकल हिंदू संघटनेचा नाशिक रोड परिसरात रास्तारोको. पोलिसांकडून काही आंदोलक ताब्यात. महापुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील समस्त हिंदू संघटनांचा रास्तारोको. पुण्यातील हडपसरमध्ये झालेल्या अवमानाच्या निषेधार्थ पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन. पुण्यातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापुरात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. तावडे हॉटेल परिसरात सकल हिंदू समाजाचे रास्तारोको आंदोलन. नाशिक शहरात एमडी ड्रग्सची विक्री होत असल्याचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. भंडाऱ्यात प्रीपेड मीटरचा दिलासा मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जल्लोष. 100 किलो जिलेबी वाटून आनंद साजरा. प्रीपेड मीटर विरोधात शरद पवार गटाकडून उभारण्यात आलं होतं आंदोलन. वाशिममध्ये जैन समाजाच्या दिगंबर पंथीयांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. शिरपूर जैन मंदिरात श्वेतांबर पंथीयांकडून मारहाण झाल्याचा आरोप. सिंधुदुर्गाच्या देवगडमधील मनचे गावाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका. डोंगरावरील दगड कोसळल्याने राहत्या घरांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही दुखापत नाही. रायगडच्या महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन भागात दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. कोकणात भात लावणीच्या कामाला सुरुवात. पश्चिम विदर्भात पुढील 4 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होणार. 40 गावात पावसाच्या आगमनामुळे शेती पिकांना जीवदान. खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना देखील वेग येणार. सिंधुदुर्गच्या दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात हत्तीचा धुमाकूळ. नारळ, केळी बागांची हत्तीकडून नासधूस. वनविभागाकडे तोडगा काढण्याची मागणी. नांदेडच्या हिमायतनगर आणि भोकर तालुक्यात पावसाची हजेरी. पिकांना जीवदान. बळीराजाला आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा. बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नवी मुंबईच्या कोपरखैराणे इथून मित्रांसह आला होता तरुण. कोकणाला पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. दक्षिण कोकणालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा. भंडाऱ्यात बहुतांश भागात पावसाची रिपरिप. पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. बुलढाण्याच्या खामगावात 5 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसाची हजेरी. शेतकरी वर्ग सुखावला. बुलढाण्यात वादळी वाऱ्यामुळे छप्पर उडून 55 शाळांची पडझड. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर नुकसान. अद्याप शाळांची दुरुस्ती नाही. संतप्त पालकांकडून शिक्षण विभागावर सवाल उपस्थित. जळगावच्या लिंबड्या गावात निसर्गाचा चमत्कार. नागरिकांनी सूर्याभोवती इंद्रधनुष्याची कडा अनुभवली. अमरावती जिल्ह्यासह पश्चिम विदर्भात पावसाची दडी. 5 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरण्या रखडल्या. तर पीक जगवण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर. वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अवकाळीचा तडाखा. शासनाकडून अद्याप मदत न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजी. वाशिमच्या व्याट परिसरात वादळी वाऱ्यामुळे 40 ते 50 कृषी सोलर पॅनलचं नुकसान. शेतकऱ्यांना लाखोंचा फटका. पंप पॅनल दुरुस्त करून देण्याची मागणी. दौंडमध्ये भरधाव पिकअप वाहनाने विद्यार्थ्यांना उडवलं. एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर अनेक विद्यार्थी जखमी. संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको. जळगावच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून AK-47 रायफलचे जिवंत काडतूस घेऊन जाताना उपअभियंत्यास रंगेहात पकडलं. सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस. आरोपीला न्यायालयाकडून 5 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकच्या राणेनगर परिसरात बोगद्याचा नागरिकांना मनस्ताप. मोठ्या वाहनांमुळे बोगद्यात वाहतूक कोंडी. बोगद्याबाबत निर्णय होत नसल्याने परिसरातील रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात. अमरावती मालखेड चांदूर रेल्वे मार्गावरील अंडरपास पुलाच्या सुरक्षा भिंतीला तडे. सुरक्षा भिंत कोसळून अपघात होण्याची भीती. पुलाखालून होणारी वाहतूक बंद केल्याने गावाचा संपर्क तुटला. नाशिकच्या सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची मागणी. मागणीची दखल न घेतल्यास साईसावली फाउंडेशनकडून प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा.
बीडच्या शिरूरच्या निमूत गावात शर्यतीच्या बैलावरून वाद झाल्यानं गोळीबारात एक जण गंभीर जखमी. गौरव काकडे नावाच्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक.